जय गुरुदेव, राम राम शेतकरी मित्र. मी डॉक्टर पुरुषोत्तम वायल, जलतारा संशोधक. आज जो व्हिडिओ मी करतोय आणि तुम्हाला माहिती देतोय ती खूप महत्त्वाची आहे. हे माझं स्वतःचं शेत आहे. जवळपास 1.5 एकरचं हे खुटाण आहे आणि याच्यामध्ये 5 जलताराचे शोषखड्डे केलेले आहेत. इथं एक आहे, त्या कोपऱ्यावर एक आहे आणि इकडून 3 शोषखड्डे आहेत. म्हणजे या 1.5 एकर हे लवणाचं पार्ट आहे. इथं पाणी खूप साचून राहत होतं म्हणून आपण 5 जलताराचे शोषखड्डे या ठिकाणी केलेले आहेत. पण गेले 12 दिवस झाले इथं पाऊस नाहीये. पण आजही या शोषखड्ड्यातून जे पाणी जमिनीमध्ये मुरतं आणि मी तुम्हाला जे सांगितलं की हे चहूबाजूनी पसरतं आणि हे ओलावा टिकून ठेवतं, तो ओलावा मी आज तुम्हाला दाखवू इच्छितोय की तुम्ही आणखीनही पाहू शकता. हे बघा, आजही या ठिकाणी हा ओलावा कायम आहे. म्हणून हे उशिरा पेरलेलं सोयाबीन आज अत्यंत चांगल्या परिस्थितीमध्ये आहे असं आम्ही अनुभवतोय. कारण 12 दिवस पाऊस नाहीये आणि मुळात या भागामध्ये खूप कमी प्रमाणामध्ये यावर्षी पाऊस पडतोय. तरी पण इथं जलताराच्या खड्ड्याच्या माध्यमातून प्रत्येक पावसाच्या पाण्याचं संवर्धन करून ते जमिनीमध्ये सुरक्षितरित्या घेऊन चाललोय आम्ही. त्यातून भूजल पातळी पण वाढते. आज माझी विहीर म्हणजे पाऊस खूप अत्यल्प प्रमाणामध्ये असतानाही जवळपास 35 फूट भरलेली आहे. म्हणजे 5च फूट फक्त भरायची राहिलेली आहे. म्हणजे भूजल पातळी पण वाढली का? कारण या 25 एकरमध्ये 50 शोषखड्डे आहेत. आलेल्या प्रत्येक पावसाचा थेंब न थेंब पूर्ण जमिनीमध्ये मुरल्या जातो आणि भूजल पातळी वाढते. त्याचं प्रमाण ते. नंबर 2, अतिवृष्टीमध्ये या ठिकाणी जे पाऊस साचून राहत होता आणि पाण्यामुळं माती वाहून जायची आणि पिकं खराब व्हायचे, ते सगळं पाणी जमिनीमध्ये खड्ड्यातून मुरल्यामुळं तिथं पण वापसा झाली आणि पिकं पण सुरक्षित आहेत, माती पण सुरक्षित आहे. आणि तिसरं प्रमाण जे मी सांगतो ना, जलताराचा सगळ्यात मोठा परिणाम हा नैसर्गिक शेतीचा जो बेस आहे की या 5 खड्ड्यातून या 1.5 एकरमध्ये पाणी जमिनीत मुरलं आणि ते चहूबाजूनी पसरलं. म्हणून आज 12 दिवसाच्या नंतरही हा ओलावा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. बघा, सगळं ओलं निघतंय. हे बघा. यस. आणि तुम्हाला माहिती आहे की या ओलाव्यामध्ये जीवजंतू जगतात, त्यांचं संवर्धन होतं, ते अन्नद्रव्य निर्माण करण्याची प्रक्रिया जलद गतीनं करतात. कारण त्यांचं ओलाव्यामध्ये प्रजनन मोठ्या प्रमाणावर होतं आणि त्याचबरोबर नैसर्गिक सुपीकता मिळते आणि पिकं हे चांगल्या जोमदार पद्धतीने वाढतात, येतात. त्याचं उत्पादन क्षमता पण वाढते. हा सगळ्यात मोठा फायदा आहे. आणि या 1.5 एकरामधून वाहून जाणारी माती इथंच थांबते, सुपीकता वाढते. असे असंख्य फायदे जलताराचे आहेत. म्हणून विनंती करतो की प्रत्येक एकरामध्ये ज्या कोपऱ्याला पाणी साचतं त्या नैसर्गिक कोपऱ्याला JCB मशीनच्या माध्यमातून 5 फूट रुंद, 5 फूट लांब आणि 6 फूट खोल मुरुम लागेपर्यंत एक शोषखड्डा करा. त्यात डोंगरावरचे गोलगोटे किंवा पाषाणाचे मोठे दगड टाका. आलेलं प्रत्येक पाणी त्या दगडातून जमिनीमध्ये मुरल, भूजल पातळी वाढल, पाण्याचा निचरा योग्य प्रमाणामध्ये होईल. तर हे जलताराचे फायदे आहेत. म्हणून जलतारा संशोधक म्हणून आज प्रत्येक शेतकऱ्याला आव्हान करतो की आत्ताच्या आत्ता आपल्या शेताला पावसाच्या पाण्याच्या संवर्धनाची, शेत पुनर्भरणाची साधी, सोपी, सरळ, कमी खर्चिक ही टेक्निक परमपूज्य गुरुदेव श्री रविशंकरजींच्या आशीर्वादाने मला सुचली. मी प्रत्यक्षात आणली. आज देशभर जलतारा शेतकऱ्यांचा विश्वास बनतोय. आपल्यापासून सुरुवात करू आणि आत्ताच्या आत्ता जलतारा करू. जी मदत लागल कधीही फोन करा. तुमच्यासाठी जलतारा सेवक म्हणून मी मार्गदर्शन करायला तयार आहे. धन्यवाद.